काय कसं काय? कशी आहे तब्येत? या खावा. आता काय तुम्ही चांगले हिंडा फिरायला लागलात हा? आता एकटे पण बाहेर जाऊ शकाल की हो तुम्ही हा? तुझा कडेकोट बंदोबस्त असताना मी एकटा कसा जाईन बाहेर, नाही का? बरोबर आहे, बरोबर आहे. ते पण आहेच. पण कसं आहे, राज्य आमचं असलं तरी गड तुमचा आहे की. या गडाच्या चोरवाटा तुम्हाला माहीत असतील, त्यामुळे तुम्ही बाहेर जाऊ शकता की, नाही का? आणि बाहेर जाऊन मी काय करणार? नाही म्हणजे सुनबाईंचे आई वडील इथे आलते तेव्हा आमच्या मनात विचार आला की हे जे काही ताची बोलणी करायला तिथे आलते त्याचं पिल्लू त्यांच्या डोसक्यात सोडायला आपल्यातला कुणी शिलेदार तिकडे गेलता का काय? कसं आहे, त्यांच्या पोटची मुलगी आहे, त्यांना काळजी वाटणारच. आई वडील आहेत ते तिचे. आईची माया, आईचं काळीज हे तुला कसं कळावं म्हणा? हे बघा, आमच्या जखमीवर मीठ सोडू नका. आणि एवढं आईचं काळीज बिळीज म्हणताय तर सुनबाई तिकडे गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी का नाही आले हो इकडे? मला काय माहित, तुझ्याशी येऊन बोलायचं धाडस नसेल झालं त्यांना. तुझा दरारा वगैरे आहे ना बाहेर. हा, आमचा दरारा. आमच्या नजरेत असतो दरारा आणि आम्ही जवाब देतो करारा. एवढा दरारा बिरारा म्हणताय तुम्ही, पण मग त्या दिवशी एवढं धाडस कसं काय झालं त्यांचं? हे सगळं मला का विचारतेस मला कळत नाही. हुशार आहेस ना तू, डोकेबाज आहेस ना, स्वतः अंदाज लाव. त्यांची मुलगी आहे ती बोलली असेल त्यांना काहीतरी म्हणून आले असतील ते. सुनबाई बोलल्या काय? हा, काय म्हणल्या? जावा आमच्या सासूबाईंच्या पाया पडा असं म्हणल्या? तुम्ही बी ओळखता की सुनबाईंना, त्या अशा तहाला बसणाऱ्या नाहीत. त्या हा गड जिंकूनच सोडणार बघा. त्यांना आम्हाला पाय उतार करायचा आहे. आमच्यासारखेच लढवय्या आहेत त्या. त्यांच्या डोसक्यात अजून बी आमच्या विरुद्ध पुरावे गोळा करण्याचं चाललेलं असणार बघा. म्हणून मग आम्ही विचार केला, हे सगळं असं असताना त्यांच्या आई वडील इथं आले कसे? यात आपल्याच घरचा कोणी भेदी आहे का काय ज्यांनी त्यांना हे करायला लावलं? तुला जर माझ्यावर शंकाच घ्यायची असेल तर ती तू कशी घेऊ शकतेस? नाहीतरी शंका, कुशंका, कारस्थानं याशिवाय तुझ्या डोक्यात चालतं काय दुसरं? तुम्हाला सुनबाईंचा किती पुळका आहे आम्हाला चांगलंच माहिती. आणि आधिपतीनंतर हे काम जर कोणी करू शकत असेल तर ते तुम्हीच आहे. हा, आता आधिपती काय आमच्या शब्दाबाहेर नाहीत. आमचा शब्द मोडून ते असलं काय बी करणार नाहीत. पण तुम्ही तर संधीच शोधत असता की हो, नाही का? कारण तुमच्या लेखी आमच्या शब्दाला काही किंमतच नाही. म्हणून हे काम तुमचं असावं असं काल बुद्धिबळ खेळता खेळता आमच्या डोसक्यात आलं. हेच त्या दिवशी सांगत होतो मी तुला. या घरातली माणसं आणि तुझ्या त्या बुद्धिबळाच्या पटावरच्या सोंगट्या याच्यामध्ये फरक आहे. तो ओळखायला शिक. कळलं आम्हाला. काय काय कळलं? उत्तर मिळालं. काय उत्तर मिळालं? तुझ्या डोक्यात काय चाललंय मला माहिती नाही, पण तू लक्षात घे, मी असा बाहेर नाही जाऊ शकत इथून. मला साधं कुणाच्या मदतीशिवाय घरात तेच तुमची काठी कोण होती ते शोधून काढणार. सरकार आले सर. आता तुम्ही बोला. अरे का जमले अशी वानरसेना? काय काय मास्तरी म्हणजे तक्रार बिक्रार करायची काय? काय सर, चला आत्ता जाऊया, करूया लगेच. नाही आम्हाला त्यांची तक्रार नाही, तुमची तक्रार करायची आहे. का आम्ही काय केलं आता?
तेच तर ना, तुम्ही काहीच केलं नाही म्हणून तक्रार करायची आहे तुमची. हो हे बघा मास्तर, असं कोड्यात बोलू नका सा. आधीच अभ्यास करून करून आमचं डोसकं लागलंय बनबनायला. काय ते थेट बोला. म्हणजे असं आमचं म्हणणं नाहीये, असं सरांचं म्हणणं आहे. हा, अरे वा, हे पण माझ्यावर ढकलतंय काय? नाही म्हणजे आमची इच्छा आहे, पण मेन म्हणणं तुमचं आहे ना. मेन काम तुम्ही केलंय. अरे मेन काम आपल्या मितालीने केलंय. बघ ना, नेमकी तीच नाही. ए काय ती पटपट बोला रे. थेट बोला. पडदिशी विषय संपवा. उगाच टाकाला जाऊन भांडे लपू नका. खडखड 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 बोला. सर काय आता सांगतोच सगळं तुम्हाला हा. स्पष्ट. हा. काय आहे, मी माझ्या नोकरीची रिस्क घेऊन तुमचं काम केलं. ह्या विद्यार्थ्यांचं काय, त्यांच्या पालकांना बोलून फार फार तर त्यांना समज दिली असती. त्यांना शाळेतून थोडीच काढून टाकलं असतं. हे बरं आहे सर. आता एवढं आम्ही डोकं लावलं त्याचं काय नाही. मस्त आहे. अरे ते तर आहेच रे, पण मी जास्त रिस्क घेतली नाही. म्हणजे आमच्या ऍडमिशन विषयी बोलायला काय? बघा कळलं की नाही त्यांना. हो, आम्ही त्याबद्दलच बोलतोय. काम झालं पण पार्टी राहिली ना आपली. आज त्याच्या एवढंच वय म्हणजे त्यासाठी एवढं घुमून घुमून शेंबडात मासे गुटमाळल्याने काय रे फाडे तशी बोलायचं. पार्टी पाहिजे. पार्टी देणार. शब्द दिलाय म्हणजे पार्टी देणार. कवा द्यायची ठिकाण तुम्ही फक्त सांगा. वेळ सांगा. हा आजच करून टाकूया की पार्टी. ए अरे आज थांब. ओ सरकार, असं उगाच टाळटाळ नाही करायची. हा. आजच्याच पार्टी पाहिजे म्हणजे ठीक आहे थांबा. कालवा करू नका. हुबलाक टाळते थांबा. आज आज वार कोणता आहे? आज एवढी काय कामं नाही. ठीक आहे चल आज करून टाका पार्टीचं. आज डन. कुठे यायचं कवा यायचं सांगा. आता काय 5 स्टार हॉटेलला नेता का काय? जावे की त्याला काय. नाही नाही धाकले सरकार, आपण का नाही मोकळ्या हवेशीर ठिकाणी जाऊया. होय. हे बघा एक काम करा. तुम्ही सगळी मिळून ठरवा. आम्ही तिथं येतो. बस. चालेल चालेल. माझ्या डोक्यात एक ठिकाण आहे. मस्त हॉटेल आहे. आपण सगळेजण तिथे जाऊ आणि मस्त मजा करू. सरकार, मी तुम्हाला ऍड्रेस पाठवतो. चालतंय चालतंय. आज मग फिक्स जाऊया आपण. कसला भारी आहे वडापाव. हो आवरा लवकर. कोणी बघितलं तर बोबलतील मला. इथं कोण बघणार आहे? आणि घरातलं कोणी आलं तर आहे का? मारायला इथं कोण येत आहे मला बघायला? आणि हे समजा नाटक कुणासाठी चाललंय माहितीये ना बा? आणि तोच बघायला आला तर? काय काळजी भाई हो तुमची. आला त्यो. बघितलं म्हणलं होतं ना तुम्हाला. चला आता पळा. गेली कोणीकडे म्हणायची. बोल ग, काय झालं? मावशी मला इथनं बाहेर काढ की लवकर. येळ आली की काढू आम्ही तुला बाहेर. मावशे येण्याच्या अगोदर माझं काळ आलाय. म्हणजे? अगं अधिपती आलाय इथं. अगं मग पड की जाऊन निवांत आजारी असल्यावानी. मावशी अगं मी नाही का ते जरा वडापाव खायला आलती बाहेर. लाज नाही वाटत तुला? जा आता लवकर जाऊन पड तुझ्या बेडवर. अगं मावशी ते नाही का हॉस्पिटल मधल्या वॉर्डच्या वासनं लय मळमळायला लागलेलं ग. अंकंटाळा बी आलाय ग मावशी मला. म्हणून ए मावशी जरा पुढची पावलं टाकूया काय बरोबर जरा. लगेच करूया काय पुढचं? तुला म्हणलं नव येळ आली की करू आम्ही काय करायचं ते. आणि एक ध्यानात ठेव, अधिपतीनं दिसलीस तर परत कुणाला बी दिसायची नाहीस. ओ मॅडम या इकडे या. ओ दुर्गे, ए दुर्गे. काय करते? काय केलंस तू? म्या म्या काय केलं? खरं सांग काय केलंस ते. अगं ताई असं घाबरवू नकस की ग. सांग की माझं काय चुकलं? काय चुकलं? अधिपतीनं हॉस्पिटलला जायला तू सांगितलंस ना? म्या नाही म्हणजे
खोटं बोलू नगस. ते आले की आम्ही त्यासनी विचारू आणि अधिपती आमच्याशी खोटं बोलायचे नाहीत. वय वय ताई, मी आज सांगितलं होतं त्यासनी जायला. अगं ताई, तू मला परवानगी देत नव्हतीस ग. माझ्या जीवाला घोर लागला होता ग ताई. म्हणलं आपल्या माणसानं तिथं जावं, तिला बघावं, ती कशी हाय काय हाय. अगं रस्त्यावर पडली होती का पोर ताई, म्हणून म्हटलं. आम्हाला का नाही सांगितलंस? कुणाला विचारून पाठवलंस त्यांना? अगं ताई, तू सांग की मी काय करणार होते, सांग की. अगं आईचं काळीच आहे का ताई, मला माफ कर, माफ कर. ठीक आहे, या वेळेला माफ केलं तुला. पण एक लक्षात ठेव, परत जर का असा आगाऊपणा केलास तुला घराबाहेर काढू. ताई, चुकलं माझं, चुकलं. परत असं नाही होणार ग. आणि असं समजू नका की आमच्या मागे काय चालतं ते आम्हाला कळत नाही म्हणून. आमच्या तोंडावर एक मागं एक असं काही नसतंय आमच्यात. सॉरी ग, चुकलं माझं. चल जा आता. एक नंबर काम केलंस दुर्गे, हेच पाहिजे होतं तुझ्याकडनं. अधिपतीनं तिकडं पाठवून एक नंबर काम केलंयस तू. प्रभू नाम नित्य घ्यावे ह्या झोपडीत माझ्या ह्या झोपडीत माझ्या पुढे झोपडीत कधी राहायला गेला सरकार? काय चाललंय तुमचं? काय कुठं काय चाललंय? काय तू काय काम करतोय? तू काय काय करलाय इकडं? सरकार कविता बिविता पाठ करताय इतरी काय नाही ते कविता. अरे ते म्हटलं की तुला ती जी परीक्षा नाही काय मितालीची, हा तेच मग विषय देव. अच्छा, मितालीची परीक्षा आहे आणि कविता तुम्ही पाठ करताय? पेनड्राईव्ह तिच्या डोक्यात भरणार का काय? ए जा की जा, कामाला जा मर्दा, नाही तिथे डोसक्या लावून नको जा. अहो, मी माझ्या कामाला चाललो होतो पण भस्कन तुम्ही मला दिसला म्हणून मी इथं आलो. पण फॅक्टरीची शाळा कधी झाली? काहीतरी घोळे सरकार. काय घोळबेळ काय नाही. बस नाही 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 नाही, पाणी कुठतरी मुरतय. म्हणजे आता म्हणजे त्या दिवशी मी तुमच्या घरला आलतो बघा. हवा आलतो मी त्या दिवशी, तुम्हीच तुमच्या घरात चोरून बाहेर चालला होता. हा त्या दिवशी हा तू आलतास ना. हा. गे बस, मी तुला त्या दिवशी बघितलं. तू लपत चपत घरात घुसत होतास का नाही? तू आधी मला सांग, तू त्या दिवशी लपत चपत का घरात येत होतास? माझा विषय सोडा, मी तुम्हाला आधी विचारलं, तुम्ही मला सांगा. नाही मी तू पहिलं सांग, तू का लपून छपून घरात येत होतास? नाही सरकार, तुम्ही विषय बदलताय. तुम्ही तुमचं सांगा. काय नाही, आम्ही काय विषय बदलत नसतोय. तू आधी तुझं सांग, तू का येत होतास घरात तसा? आता मी काय येत होतो म्हणजे मोठ्या मालकांच्या तब्येतीची चौकशी करायला आलो होतो मी. आणि याच्या आधी कधी आलो नव्हतो. आलताच की, पण असं लपत चपत आला नव्हतास. आणि मला भेटल्याशिवाय जात नाहीस का वा? त्या दिवशी वर गेलास. पण नंतर आलो ना सरकार तुम्हाला भेटायला मी. असं काय बर? पण मग मला सांग, तू त्या दिवशी मला घरातनं बाहेर जाताना बघितलास, लपून छपून चाललो होतो ना मी, मग तेव्हा का हाक मारला नाहीस मला? आता तर माझी खात्री पक्की पटलीये. काय? तुम्ही लपून छपूनच चालले होते. अरे काहीतरी भानगड दिसतीये. अभ्यास बिभ्यास, कविता बिविता. हा, आठवलं मला. काय? नाही, मला माझी गणित लागली. मी बघतो. काय गणित लागलं? नाही, मी ना माझी सगळी माहिती हुडकून काढतो. काय भानगड आहे ती. चाललो मी. कुठे चाललो? कुणीकडे चाललेस? कुठे काय माहिती काय हुडकून काढतोस? तुम्ही मला जी माहिती सांगत नाही ना, ती माहिती हुडकून काढतो बघा मी. काय करणार आहेस? काय करणार आहे मी? आपल्याकडे तो टेलर आला ना त्या दिवशी, तो अंक्या टेलर, त्याच्याकडे जातो. त्याला विचारतो बा, कंपनीची युनिफॉर्म शिवून झालीत का? आणि ती पोर आलती ना शाळेतली, त्यासनी विचारतो सरकारकडे का आलती म्हणून. ग बस की जरा, डिटेक्टिव्ह तोंडाच्या. मग सांगणार आहे का नाही मला तुम्ही? बरोबर सांगतो, पण ऐक, हा, कुठं बोंबाबोंब करायची नाही, रिक्षा फिरवायची नाही. मला रिक्षा येत नाही चालवता. तुम्ही सांगा, मी कुठं सांगत नाही. अरे काय नाही रे, ऍडमिशन घेतलंय मी शाळेत. मला चिमटा घ्या, अर्जंट घ्या. अयो, चिमटा बसला. म्हणजे मी स्वप्न पाहत नाहीये. पण का बरं सरकार? अरे काय नाही, आता तुला तर माहित असेल, मास्तरीनबाई घरी नाही आहेत.
मला समजा कळलं सरकार, लय वाईट वाटलं हो. तुला एवढं वाईट वाटत तर मला केवढं वाईट वाटलं असेल विचार कर. काय घोळ तेवढं झालाय रे. मी आईसाहेबांनी शब्द देऊन ठेवला, नवरा बायको या नात्यानं केव्हा आम्ही भेटणार नाहीत ना पुढं त्यांच्या परवानगीशिवाय. मग निदान शिक्षक विद्यार्थी या नात्यानं तरी भेटता यावं म्हणताना हे काहीतरी आपलं ऍडमिशन घेऊन ठेवलंय आम्ही शाळेत. एकदम बेस्ट काम केलं सरकार आहे तुम्ही, बेस्ट. आता हे बघा, मी तुम्हाला जे सांगतो ना ते तुम्ही करा पुढं. तू काय सांगू नको, अजिबात काय सांगू नकोस. ठीक आहे. हा, आणि तू जा आता, मला अभ्यास करू दे बाबा. फक्त हे कुठं कळतं का म्हणे रव्या, तुला शपथ आहे बरं का माझी. हा नाही, आणि आमची परीक्षा आहे तुला माहिती आहे काय, वर्गात परीक्षा आहे. अरे माझ्याकडे लई वेळ कमी राहिला माहिती आहे काय. ती पोरं आलती ना, हेच सांगायला आलती परीक्षा आहे म्हणून. मला टेन्शन आलं, मला अभ्यास करू दे तुझा. नाही सरकार, मी तुम्हाला अभ्यासात मदत करू का? तू एकच मदत कर. कोणती? तू पहिला इथनं गायब हो रव्या, लई मोठी मदत होईल माझ्यासाठी. ठीक आहे सरकार, पण तुम्ही अभ्यास करा, परीक्षा द्या, मोठे व्हा. ऑल दी बेस्ट भावा, थँक्यू. मी जातो माझ्या कामाला, तुम्ही जावा तुमच्या झोपडीत. हा, येऊ का? ये बाबा ये. दोन दिवस राहिलेत फक्त. काय करायचं ठरवलंय तुम्ही? कशाचं काय करायचं ठरवलंय ग? अगं ते लाईट बिल भरायचं राहिलंय ना, त्याच्याबद्दल बोलत असेल. बाबा करा तुम्ही ना, माझी फक्त चेष्टाच करा बाबा. अहो तुम्ही सिरियसली घेतलं नाहीये का निखिलच्या आई वडिलांचं बोलणं? आपल्या घरी येऊन एका आठवड्याची मुदत देऊन गेलेत ते. तुम्ही अजून काहीच केलं नाहीये त्याचं. काय करायचंय मामी? हा, तू सांग काय करायचं? तिला सांगू का की बाई बॅग भर आणि जा म्हणून सांगू? ऍक्च्युली ताईने हे तिचं तिनेच करायला हवंय, पण तिला तर काही फरक पडत नाही आणि तुम्हाला काही फरक पडत नाही. माझ्या आयुष्याची वाट लागो अगर नको लागो. हा काय ग, काय कमी केलं आम्ही तुला? काय तुझा भाव केला आम्ही दोघींमध्ये? उलट तू लहान म्हणून सगळ्यात जास्त लाड तुझे केले, तुझे सगळे हट्ट पुरवलेत आम्ही. मग हाही माझा हट्ट आहे असा समजा आणि करा काहीतरी. बोला ताईशी. हे बघ, तू एवढं टेन्शन घेऊ नकोस. अगं ते भावनेच्या भरात, रागाच्या भरात काहीतरी बोलले, पण असं कुणी करेल का की थोरली मुलगी माहेरी आहे म्हणून धाकट्या मुलीचं लग्नच करायचं नाही? तुला तरी पटतंय का हे? बाबा मला पटण्याचा किंवा न पटण्याचा संबंधच येत नाहीये. ते मुदत देऊन गेलेत, त्याचं काय करायचं? हे बघ इरा, माझं तर म्हणणं असं आहे की ते जर अशा विचारांची लोक असतील ना, तर तू त्या घरात न गेलेलीच बरी. नंतर तुलाही त्रास होईल आणि आम्हालाही त्रास होईल. अगं आई काय बोलतेस तू? तुझं तुला तरी कळतंय का? तू ताईसाठी माझं लग्न मोडायला निघालीयस? धन्य आहे तुझं. नाही आता मीच एक काम करते, हे घर सोडून मीच निघून जाते आता. इरा इरा हिरो, आई असा वेडेपणा करू नकोस. हे बघ, अजून 2 दिवस आहेत ना, करू आपण काहीतरी, मार्ग काढू आपण. बाबा 4-5 दिवसात तुम्ही काही मार्ग काढला नाहीये, आता 2 दिवसात काय काढणार आहात? थांब जरा, मला विचार करू दे. चालेल, तुम्ही ना फक्त विचारच करा, कृती काहीच करू नका. आणि जेवायला काय आहे का? सगळं तुमच्या लाडक्या लेकीला दिल्या डब्यात भरून. काय हो, काय करायचं आता? काही येतंय का तुमच्या डोक्यात? माझं ना डोकंच बंद पडलंय. काय अधिपती, काय एवढ्या रात्री कुठं निघाला? हा, आज दुर्गी म्हणली जेवायला पण नाही आला. दिवसेंदिवस घराबाहेर असताय, काय एवढे बिझी झाला बाई तुम्ही? अहो बिझी म्हणजे काम एवढी वाढल्यात का नाही फॅक्टरी. ते निखिलरावांनी बंद पाडून ठेवलेलं मशीन ते अजून बंदच आहे, ते काय अजून चालूच झालेलं नाही. त्यामुळे जे दुसरं मशीन आहे त्याच्यावर लई लोड येतोय, त्याच्यात सारखं बघायला लागतंय नीट चाललंय काय. आता ते म्हणतात रिपेअरी व्हायला 4 दिवस लागतील. त्यांनी 4 दिवस सांगितले म्हणजे 8 दिवस धरून चालायचं. सगळं अवघड चाललंय कार्यक्रम. चांगलं आहे, चांगलं आहे. हे कामात लक्ष घालताय, चांगली गोष्ट आहे. पण आम्हाला पण वेळ द्या की हो. तुम्ही भेटला नाही का नाही, आम्हाला कसं तरी वाटतंय हो. आईसाहेब तुम्ही कवा बी हाक मारा घेऊ.
सगळी कामं धामं सोडून इथे येऊन थांबतो. बोला. ते माहीत आहे हो मला. बरं एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहून जाते, नंतर तुम्हाला कळलं आणि मग तुम्हाला असं वाटेल की आम्ही तुम्हाला सांगितलं नाही. काय काय नाही, तुमचे सासू सासरे येऊन आम्हाला भेटून गेले. कवा काय काय म्हणले? नाही म्हणजे तसं काय थेट असं काही म्हणले नाही, पण त्यांचा सूर असा होता की जणू काही सगळी चूक आमचीच होती. असं कसं असेल? तेच की आम्हासनी पण काही कळना. म्हणजे सुनबाईने त्यासनी काय सांगितलंय, त्यांनी काय ऐकलंय, आता आपल्याला काय माहित नाही का. पण तुम्हाला तर माहितीच आहे चूक कुणाची आहे, आमची का त्यांची, सांगा की.